नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, लाईफ कोच तथा न्यूट्रिशियन. आज आपण छोटे जे मुलं आहेत, छोटे मुलं म्हणजे जे स्कूलला जातात, त्यांच्याबद्दल आपण त्यांना कशा चांगल्या सवयी लावू शकतो, कुठल्या कुठल्या सवयी आपण त्यांना लावायला हवा हे आपण बघूया. प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं की आपण आपल्या मुलांना एक चांगले संस्कार द्यावे, पण कधी वेळेच्या अभावी किंवा काही कारणं असतात, वेगवेगळी कारणं आपल्याकडे तयारच असतात. त्यामुळे आपण बरेचदा मुलांवर चांगले संस्कार करू शकत नाही, त्यांना चांगल्या सवयी लावू शकत नाही. परंतु कुठेही कितीही कंडिशन कशीही असेल आणि कितीही कामात असेल तरी काही महत्त्वाच्या सवयी मुलांना लावणं खूप गरजेचं आहे. त्यातच आपण कुठल्या सवयी लावूया ते बघणार आहोत. साधारणतः आपण 10 ते 15 सवयी मुलांना नक्की लावायला हव्या. चल जाणून घेऊया आपण कुठल्या सवयी मुलांना लावण्याचा विचार करतोय किंवा कुठल्या सवयी लावण्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर पहिली सवय आहे की सायंकाळी तुमच्या घरचा जो टीव्ही सुरू असतो ना, तो रात्री म्हणजे सायंकाळी 8 वाजता बंद करा. बरेच ठिकाणी मी बघितलं आहे की टीव्ही अगदी 10-10, 11-11 वाजेपर्यंत सुरू असतात आणि मुलं त्या टीव्ही समोर बघून टीव्ही समोर बसलेले असतात. घरातील इतर मंडळी त्या टीव्ही समोर बसलेले असतात. बरेचदा त्यांचं टीव्हीकडे लक्षही नसतं, ते आपल्या गप्पांमध्ये किंवा कामामध्ये असतात. परंतु तरीही मुलं मात्र टीव्ही बघत असतात. तेव्हा पहिली ही चांगली सवय लावा की तुमच्या घरचा टीव्ही 8 वाजता बंद करा. त्यामुळे मुले टीव्ही बघणं कमी करेल अथवा बंद केल्यामुळे त्यांचं ते त्यावेळेस 8 वाजता ते बंद होईल. त्यानंतर कारण मी यासाठी टीव्ही बंद करा यासाठी म्हणतेय की मुलांना वेळ द्या. बरेचदा काय होतं, टीव्ही आपण बघत तर नाही पण तो सुरू असतो, त्यात काय चाललंय काय नाही ते अकारण आपण बघत बसतो आणि मुलांना वेळ देत नाही. परंतु जर तुम्ही टीव्ही तो 8 वाजता बंद केला आणि आपल्या मुलांसोबत किंवा आपल्या फॅमिली सोबत जर तो वेळ घालवला तर अतिउत्तम. मुलांशी बोला, त्यांच्याशी गप्पा करा. टीव्ही ऐवजी तुम्ही मुलांना वेळ दिला तर मुलांना ते नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. दुसरं आपण जाऊया की मुलांचा गृहपाठ काय आलेला आहे ते बघा. मुलांना काय गृहपाठ आलेला आहे त्यांच्याकडून तो करवून घ्या. त्यांना तो समजत नसेल तर त्यांना समजावून सांगा आणि आपल्या मुलाचा गृहपाठ रोज रेग्युलरली पूर्ण करूनच पाठवा. त्यानंतर ते जाणून घ्या की आपली मुलं कुठल्या विषयात वीक आहे, कमजोर आहे. ज्या विषयात ती वीक असतील, कमजोर असतील त्या विषयाचा त्यांच्याकडून जास्त अभ्यास करून घ्या. म्हणजे त्यांना त्याची प्रॅक्टिस होईल आणि सरावाने जे कठीण वाटतं ते त्यांना यायला लागेल. त्यानंतर आपण तिसऱ्या सवयीकडे जाऊया की बरेचदा मुलांना काय असतं की एखादा विषय खूप आवडतो पण आपण म्हणतो काय तुला तर तो येतोच ना विषय, कशाला त्याचा जास्त स्टडी करायचा आहे, कशाला त्याचा जास्त अभ्यास करायचा आहे. पण तसं करू नका. मुलांना जो विषय आवडतो त्याचा त्यांना भरभरून अभ्यास करू द्या. कोण जाणे उद्या मोठे होऊन ती मुलं त्याच विषयामध्ये करिअर करतील, तेव्हा तुम्ही त्यांना प्रोत्साहित करा. हेच मला सांगायचं आहे. त्यानंतर चौथी सवय मुलांना आपल्याला लावायची आहे की त्यांना लवकर झोपण्याची. बरेचदा काय होतं की आपल्या रुटीन लाईफ इतकं डिस्टर्ब झालेलं आहे की बरेचदा आपण खूप उशिरा झोपतो, 11 वाजता 12 वाजता आणि मुलांना तशीच ती सवय लागते. कारण मुलांचं असतं की घरचे सगळे झोपले नाही तर तीही झोपत नाही. तरीही मुलांना साधारणतः 9:30 ते 10, खूप जास्तीत जास्त 9:30 ते 10 या वेळ झोपवण्याचा प्रयत्न करा. आणि मुलं लवकर झोपली की ती उठतीलही लवकर आणि त्यांना उठवण्याचा सुद्धा, लवकर उठण्याचा सुद्धा, कशी ती लवकर उठतील याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांना उठवा. जर तुम्ही त्यांना आजपासून जी सवय लावली की लवकर उठण्याची तर त्यांना ती नक्कीच त्यांच्या आयुष्यभरासाठी राहील. अदरवाईज आपण बघतोयच की आजकालची मुलं
मुलंच काय, व्यक्तीसुद्धा अगदी सॅटर्डे संडे म्हटलं तर सुट्टीचा दिवस तर अगदी 10-10, 11-11 वाजेपर्यंत लोळत पडलेली असतात. तुम्हाला तुमच्या मुलांवर असे संस्कार करायचे आहेत का? नाही ना? तर त्यांना लवकर उठवण्याची सवय लावा. त्यानंतरची जी एक सवय आपल्याला मुलांना लावायची आहे ती म्हणजे, जर मुलं आपण फंक्शनला गेलेलो असो किंवा एका लग्नाला गेलो असो किंवा पार्टीला गेलेलो असतो तर मुलं दमतात, तर त्यांना शांत झोपू द्या. त्यांची झोप पूर्ण होऊ द्या. त्यांना रेस्टची गरज असते. त्यावेळेस त्यांना प्रेशराईज करू नका. त्यांना थोडं शांत राहू द्या. त्यानंतर आपण त्यांना चांगल्या चांगल्या सवयी लावू शकतो. जसं की बघा की मुलांच्या अगदी छोट्या छोट्या सवयी म्हणजे त्यांनी आपली टॉयज सगळी वाइंड अप करून ठेवायला हवी. जर त्यांच्या हाताने पाणी पडलेलं असेल तर ते त्यांना साफ करायला सांगा. त्यांचं जेवण झाल्यावर जी छोटी छोटी अन्नाची कणं असतात ती त्यांना उचलायला लावा. जर मोठी मुलं असेल तर त्यांना ताट आपलं बेसिनमध्ये जिथे आपण भांडी ठेवतो घासण्यासाठी तिथे नेऊन ठेवायला लावा. स्वतःचा ग्लास पाण्याचा त्यांना भरून घ्यायला लावा. त्यांची बुक्स व्यवस्थित त्यांना लावायला लावा. स्कूलमधून आल्यावर त्यांचा टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल हे काढून ठेवायला लावा. आपले ड्रेस स्वतःला काढून ते व्यवस्थित हँगरला लटकवायला सांगा. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मुलांना करायला लावायच्या. त्याच्यामुळे काय होईल की मुलांना ती एक सवय लागेल. बरेचदा आपण बघतो मोठी मोठी माणसं असतात की आंघोळ झाली की टॉवेल ओलाच्या ओला बेडवर टाकलेला असतो, पण आपल्याला आपल्या मुलांना ती सवय लावायची नाहीये. तर त्यांना सांगा की बाबा बेटा, हा टॉवेल तुझं झालंय ना पुसून, तो ओला आहे की नाही, तर तू इथे जो काही तुमचं वाळू घालायचं असेल किंवा थोडं हडकायला वगैरे म्हणतो आपण, ते करायचं असेल तर तिथे तुम्ही त्यांना तो ठेवायला लावण्याची सवय लावा. त्यानंतर काही दिवसांनी आपल्या मुलांना बाहेर फिरायला न्या. कारण मुलांना बाहेर फिरायला खूप आवडतं. असं मी म्हणणार नाही की त्यांना खूप दूर फिरायला न्या, पण त्यांना फिरायला न्या. मग बरेचदा जे लोक शहरात राहतात त्यांचं काय होतं, मग कुठे जायचं बाहेर फिरायला तर मॉलवर जा, इकडे तिकडे जा. पण मी सजेस्ट करेल, हे माझं पर्सनल सजेशन आहे की त्यांना निसर्गाच्या सानिध्यात न्या. त्यांना बागेत न्या. त्यांना छोटी छोटी आपल्या सभोवताल छोटी छोटी रिझर्व फॉरेस्ट असतात किंवा बागा असतात किंवा झू असतात, तिथे त्यांना न्या. म्हणजे त्यांना मोकळी हवा मिळेल. किंवा मैदानावर न्या. मैदानावर त्यांना खेळायला आवडेल. किंवा त्यांना जे आवडत असेल तिथे त्यांना तुम्ही नक्की न्या. त्यामुळे काय होतं की त्यांचा सोशल कॉन्टॅक्ट डेव्हलप होतो. ते सोशलाइज होतात. आणि सोशलायझेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण बरेचदा आता नवीन एक प्रॉब्लेम सायकोलॉजीमध्ये क्रिएट होत आहे, तो म्हणजे काही लोकांना सायकोलॉजिकल फिअर असतं. ते लोकांमध्ये जास्त मिसळत नाही, लोकांपासून दूर दूर राहतं. जर आपण आपल्या मुलांना लोकांमध्ये मिसळण्याची सवय लहानपणापासून लावली नाही तर ते नक्कीच त्यांच्या मनात एक सोशल फिअर निर्माण होईल, एक सोशल एन्झायटी निर्माण होईल. आपल्याला आपल्या मुलांना तसं होऊ द्यायचं नाहीये. तेव्हा त्यांना सोशलाइज बनवण्याचं काम सुद्धा हे आपल्या पॅरेंट्सलाच करायचं आहे. त्यानंतर मुलांना सांगा की झाडी तोडायची नाही. झाडं किती महत्वाची असतात. झाडांमुळे त्याचे काय काय उपयोग आपल्याला होतात, काय काय फायदे आहेत. त्यांच्यासोबत एखाद्या ठिकाणी वृक्षारोपण असेल तर तिथे त्यांना घेऊन जा. त्या वृक्षारोपणमध्ये तुम्ही आणि तुमचे मुलं हे सक्रिय सहभागी व्हा. त्याचनंतर आज आपल्या समोर जो एक महत्वाचा आणि मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे प्लास्टिक. तर प्लास्टिकचा वापर टाळा. कारण या प्लास्टिकमुळे किती प्रॉब्लेम झाले हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, पण मला नेहमी माझ्या डोक्यात एक विचार येतो की प्लास्टिक बंदी करण्यापेक्षा प्लास्टिकच्या प्रोडक्शनवर का बंदी करत नाही गव्हर्नमेंट, हेच मला कळत नाही. जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर आपण सुद्धा गव्हर्नमेंटला या बाबतीत आपण विचारणा करूया की तुम्ही प्लास्टिक बंदी करण्याऐवजी तुम्ही प्लास्टिकचं प्रोडक्शन करू नका. जर प्रोडक्शनच झालं नाही तर त्याचा यूज करण्याचा काही प्रश्नच उरत नाही. जर तुम्ही माझ्या या मताशी सहमत असाल तर मला नक्की पिन करा. त्यानंतर तुमच्या मुलांचे आवडते पदार्थ बनवा. मुलांना खायला खूप आवडतं आणि त्यांना बाहेरचं
खायला देण्याऐवजी जर तुम्ही आई म्हणून स्वतः त्यांच्यासाठी काही बनवलं तर त्यांना खूप आवडतं. म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते की माझा मुलगा सुद्धा छोटा आहे, त्याला मी बनवलेलं जास्त आवडतं. होऊ शकतं की मी बनवलेलं तेवढं चविष्ट नसेलही, पण हे आईने बनवलेलं आहे ही फिलिंगच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी आठवड्यातून एकदा दोनदा तरी वेळ काढून नवनवीन त्यांना आवडणारे पदार्थ नक्की बनवा. ते खूप खुश होतात, ते खूप आनंदी होतात आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हालाही छान वाटेल, तुम्ही आनंदी बघा. मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांसाठी एवढं तर नक्कीच करूया. तर चला आता आपण इथेच थांबूया आणि अशाच नवीन नवीन टिप्स आणि अशाच नवीन नवीन सवयी घेऊन मी दुसऱ्या व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की येणार आहे. तेव्हा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.